नमस्कार, विजय सोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम बनवणार आहोत. गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम हे झटपट बनवून तयार होतात आणि त्याची चव अजिबातही गव्हाच्या पिठासारखी लागत नाही. सर्वात अगोदर 1 वाटी गव्हाचे पीठ घेऊ आणि 1 वाटी मिल्क पावडर घेऊ. गोड पदार्थ आहे, चिमूटभर मीठ घालू, चव छान लागते. 1 चमचा बेकिंग पावडर. आता हे सगळे आपण व्यवस्थित चाळून घेऊ, त्यामुळे हे सगळे मिक्स होते आणि गुठळी राहत नाही. आता हे सगळे पदार्थ एक एक करून व्यवस्थित चाळून घेऊ आणि एकजीव करून घ्यावं, म्हणजे कुठलीही गुठळी राहत नाही. जास्त हे तूप घालायचे नाही, 2 चमचे तूप घालावे, नाहीतर गुलाबजाम तेलात विरघळण्याची शक्यता असते. आता हे छान तूप एकजीव करून घ्यायचे. आता या मिश्रणात तुम्ही पाहू शकता. आता हे छान मिक्स झाले की परत आपण चाळून घ्यायचे. हे स्टेप फार महत्वाचे आहे, कारण की पीठ मग छान एकसारखे होतं आणि गुलाबजाम बनवताना त्याला क्रॅक जात नाही. पीठ आपलं छान असं चाळून झालेलं आहे. त्यात दूध घालून आपण कणिक मळून घेऊया. साधारणतः पाव कप दूध लागते. जास्त घट्ट मळायचे नाही, मऊसूद असं मळून घेऊया. छान असा गोळा तयार होतो. आता 5 मिनिटे याला मुरायला ठेवू. मळून घेऊया. साधारणतः पाव कप दूध लागते. जास्त घट्ट मळायचे नाही, मऊसूद असं मळून घेऊया. छान असा गोळा तयार होतो. आता त्यात 1 कप साखर टाकून आणि त्यामध्ये पाव कप पाणी घालू आणि एक उकळी आणून घेऊ. पाक जास्त शिजवायचा नाही, फक्त उकळी आणून घ्यायची. पाक तयार झालेला आहे. गुलाबजाम हे झटपट बनवून तयार होतात आणि त्याची चव अजिबातही गव्हाच्या पिठासारखी लागत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये 5-7 केसराचे दाणेही टाकू शकता. केशरामुळे पाकाला छान असा रंग येतो आणि चवही छान लागते. तुम्ही पाहू शकता, पाक आपला तयार झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता, हे पीठ छान मुरलेलं आहे. आपण याचे छान गुलाबजाम बनवून घेऊ. क्रॅक जात नाही आणि गुलाबजाम एकसारखे तयार होतात. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि गुलाबजाम तयार करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे अशा आकाराचे गुलाबजाम बनवून घेऊ शकता. लो हीटवर तेल गरम करून घ्यायचे आणि मंद आचेवर गुलाबजाम छान असे तळून घेऊयात. दुसऱ्या बाजूला मंद आचेवर पाक गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये गरम गरम तळलेले गुलाबजाम टाकून घ्यायचे. आता आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊ आणि पाकामध्ये 3 ते 4 मिनिटं गरम पाकामध्ये शिजवून घेऊ. तुम्ही पाहू शकता, गुलाबजाम छान फुलत आहेत. एकदम मार्केट सारखे तयार होतात आणि दिसतातही छान मार्केट सारखे. चला तर मग त्यामध्ये गरम गरम तळलेले गुलाबजाम टाकून घ्यायचे. आता आपण सगळे गुलाबजाम तळून घेऊ आणि पाकामध्ये 3 ते 4 मिनिटं गरम पाकामध्ये शिजवून घेऊ. तुम्ही पाहू शकता, गुलाबजाम छान फुलत आहेत. आता झाकण ठेवून छान असे गुलाबजाम अर्ध्या तासासाठी मुरून देऊयात. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता, गुलाबजाम छान असे मुरलेले आहेत. अगदी छोटे छोटे गोळे बनवले होते, तेही छान फुलले. पाडवा येतोय, काहीतरी गोड बनवायचं असेल तर नक्की गुलाबजाम बनवून बघा. खूप खूप छान होतात.